हरिओम. श्रीराम. अंबज्ञ. नाथ सवेत. नाथ सवेत. नाथ सवेत. अनेक वर्षांनी आपण विजयादशमीच्या दिवशी भेटतोय, बरोबर? सो आय एम ऑल्सो इक्वली हॅपी, डेफिनेटली. आय एम व्हेरी मोर हॅपी, आय डोंट नो. तर दसरा सण मोठा, नाही आनंदा तोटा, हे जसं आपण लहानपणी ऐकत होतो, आम्ही तरी आमच्या लहानपणी ऐकत आहोत. दसरा सण मोठा, नाही आनंदा तोटा. हल्ली जुन्या गोष्टी अनेक मागे पडत चालल्या आहेत. काळानुसार असं होतंच, त्याच्यावर कोणी कंप्लेंट करण्याची काही आवश्यकता नाही. म्हणून त्याच्यावर एक दळभद्री म्हणून पण ऐकू यायची, दिवाळी दसरा आणि हातपाय पसरा. म्हणजे जगामध्ये कायम दोन लोक असतात, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह, एक कॉम्पिटंट आणि एक इनकॉम्पिटंट. दळभद्री लोक काय म्हणणार, दिवाळी दसरा हातपाय पसरा, म्हणजे आजारी पडा दिवाळी दसरा आल्या. त्याचे पॉझिटिव्ह लोक काय म्हणणार, दसरा सण मोठा, नाही आनंदा तोटा. पण ही लोक समाजात तसं नाही. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असे दोन पुरुष किंवा दोन स्त्रिया आपल्या मनात पण असतात. प्रत्येक स्त्रीच्या मनात दोन स्त्री असतात, एक पॉझिटिव्ह असते, एक निगेटिव्ह असते. प्रत्येक पुरुषाच्या मनात दोन पुरुष असतात, एक पॉझिटिव्ह असतो, एक निगेटिव्ह असतो. कधी ते आपल्याला वाटतं ती आपलीच रूप आहेत, कधी आपल्याला वाटतं कोणती मित्र आहेत, कधी आपल्याला वाटतं कोणती हितशत्रू आहेत, कधी कोणती बाजूचे लोक आहेत, कधी आपल्याला वाटतं आपला एक्सपिरियन्स आहे, कधी वाटतं आपली आपली मेमरी आहे. मग खरं म्हणजे ते काहीच नसतं. मग ते काय असतं, तर त्याची गोष्ट म्हणजे विजयादशमीची गोष्ट. दसऱ्याच्या अनेक कथा भारताच्या प्रत्येक प्रांतामधल्या प्रत्येक गावामध्ये दसऱ्याची वेगवेगळी कथा ऐकू येते. भारतभरात तुम्ही हिंडलात ना, तर पांडवांनी बांधलेली तुम्हाला ठिकठिकाणी देवळं मिळतील. हा विचार पडतो नक्की पांडव कसे फिरत होते, म्हणजे असे कुठे 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 फिरत होते असं वाटत जातं. कुठलं प्रत्येक 10 देवळामध्ये एक देऊळ तरी पांडवांनी बांधलं असतंच. पांडवांनी एवढी देवळं बांधत फिरायचं असतं, जो वनवास 1200 वर्षाचा असायला हवा होता. असा विचार कोणाच्या मनात येत नाही. आपण भाविकते नमस्कार करतो आणि दॅट इज गुड. पांडव आले होते की नाही, आपला काय फरक पडतो, बरोबर? हा विचार करायला पाहिजे. तो काय सांगतो ते ऐकून घ्यायचं, मग पुढे जायचं असतं. पण गोष्ट कशी असते, आम्हाला एक थोडीशी खाज असते की ह्या जागेचं महात्म्य काय, ह्या जागेवर किती भक्त येतात. ज्या देवळासमोर मंदिरासमोर भक्तांची रांग मोठी, इकडे आम्ही आपोआप गुपचूप जाऊन उभे राहतो. मी अशी खरंच सांगतो, माझ्या डोळ्यासमोर 7-8 मंदिरं बघितली आहेत की जिकडे त्यांच्या स्पेसिफिक आठवड्याच्या स्पेसिफिक दिवसाच्या आरतीला सुद्धा 10-15 पोरं आणि 4-5 म्हातारे एवढीच असायचे, बाकी कोणी नसायचं. हळूहळू रितसर प्रसिद्धी करून 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 ह्यात अलोट गर्दी दिसते मला. अगदी शिस्तीत घरचे नातेवाईक 4-5 आणायचे, पुजाऱ्याचे, नंतर ते बाहेर पूर्वाले बसायचे त्यांचे 4-5 नातेवाईक, यांची रांग लावून ठेवायची. हे नुसते उभायचे, आत कोणी नसतं मंदिरामध्ये. बाहेर लोकांना 15-16 लोकांची रांग दिसायला लागली, आणखी 4 लोक आपोआप जॉईन होतात, कामधंदा नसले. म्हणजे 30-15 जणांची रांग 20-25 जणांची बनते. 20-25 जणांमध्ये आणखीन 4-5 बाया आणखीन सामील होतात. त्याला बाजारात चालतं नमस्कार करून. काही जण देवळात जाई पण माहीत असं कोणाचं देवळ आहे नक्की आतमध्ये, ते उभे राहतं. असं करता करता दर मंगळवारी का बुधवारी का गुरुवारी का शनिवारी जो काय वार असेल तो, गर्दी 15वरून 30, 30वरून 60, 60वरून 120, 100वरून 240 करत करत वाढत जाते. आणि एक दिवस ज्या माणसाने ती पहिली गर्दी अरेंज केली त्यालाच आश्चर्य वाटतं, अरे केवढी गर्दी आहे, मी तर 10च माणसं बोलवली होती. म्हणजे काय, गर्दी आमचा निर्णय ठरवते. ही असली लोकशाही कामाची नाही. आपण काय म्हणतो लोकशाही म्हणजे काय, अनेक लोकांचं बहुमत ज्यांचं आहे त्यांच्या विचारानुसार निर्णय घेतला जातो, ती लोकशाही, बरोबर? पण आपल्या जीवनातील निर्णय आपण स्वतः घ्यायचे, हुकुमशाही पाहिजे.
ऐकावं जनाचं, परी करावं मनाचं. ह्याच्यामध्ये सुद्धा परत 2 पाठ आले. काही वेळा जन सांगतात ते बरोबर असतं आणि मन सांगतं ते खराब असतं. तुमचं मन सांगतं दारू पिऊया, जुगार खेळूया. आई बाबा आणि हितकर्ते सांगतात अरे बाबा जुगार खेळू नकोस, दारू पिऊ नकोस. आता काय करायचं? ऐकावं जनाचं आणि करावं मनाचं. तर मग दारू प्यायला पाहिजे, जुगार खेळायला पाहिजे, बरोबर. ह्यासाठी रामदासांनी मनाचे श्लोक लिहिले. मना सज्जना भक्तिपंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे. हे सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. स्पष्ट शब्द सांगू लागलं रामदासांनी. काय म्हणा? नाही, आज पहिली आवडीपासून. मना सज्जना भक्तिपंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे. जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. रामदास स्वामी मनाचे श्लोक सांगतात, जनाचे श्लोक सांगत नाही आहेत. हे मना जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे. जे निंदनीय आहे म्हणजे आक्षेपार्ह आहे, जे चुकीचं आहे ते सोडून द्यावं. जनी वंद्यते सर्व भावे करावे, ते मनाला सांगतात. हे जनाला अनुकूल वागायचं म्हटलं तर आमच्यासमोर काही प्रश्न विचारणारे लोक असतातच ना. आपल्या मनात एक तो दुसरा प्रश्न करत असतो की एका गावामध्ये सगळे लोक दारू पितात. त्या गावात मी राहायला गेलो तर मग ते काही वंद्य काय बरोबर. मला ते जनी म्हणजे आम्ही करायचं का? हा लक्षात आहे, बरोबर. प्रश्न सुटणारच नाही आपला. कुठल्याही प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं गेलं की त्याच्यावरती प्रत्येक प्रश्न आपल्या मनातच तयार झालेला असतो आणि उत्तर मिळत नाही. माझ्या हे उत्तर मिळवायचं कुठे? रामदासांनी सांगितलं आहे ते पहिलं वाक्य महत्त्वाचं. पहिलं वाक्य काय? मना सज्जना भक्तिपंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे. की आपण एकदा भक्तिपंथावर गेलो, भक्तीच्या मार्गावर गेलो की तो श्रीहरी पावतोच पावतो. का? कारण त्याचा स्वभाव आहे. आमची भक्ती महान आहे म्हणून नाही, इसलिए नहीं कि हमारी भक्ति बहुत बड़ी है, नॉट बिकॉज अवर डिवोशन इज वेरी ग्रेट, नॉट एट ऑल. तो हमसे खुश होतो, हमारे हमारे सामने आकर खड़ा रहता है, प्रसन्न हो जाता है. किस कारण? क्योंकि वो उसका स्वभाव है. तो ऐसा स्वभाव है, तो ऐसा स्वभाव है, तो जैसा इनहेरंट नेचर आहे. जसं इट इज इनहेरंट नेचर की तो आपल्या भक्तांना पावतोच पावतो. आणि एकदा का भक्ती मार्गावर आलात की मग ह्या मार्गावरचे जे सगळे जन आहेत, आणि जन या शब्दाचा आम्हाला एकच अर्थ माहिती आहे. जन म्हणजे लोक. जन शब्दाचा आपण सुंदरकांड वाचला लक्षात येतं. जनाचा अर्थ एक होतो सेवक. सुंदरकांडामध्ये तुम्हाला ठीक. आणि जन शब्द वाचला लक्षात येईल, त्याचा अर्थ आहे सेवक. विभीषण सांगतो रामाला की मला जन मानून म्हणजे तुझा स्वजन मानून म्हणजे तुझा सेवक मानून तुम्हाला जवळ केलंस. आणि काय सांगू रामा, सगळं बदलून गेलं. एकदा का आपण भक्ती मार्गावर आलो की तो हरीचे पावीचे तो स्वभाव आहे. त्या स्वभावानुसार पावतो की मग त्याचे सेवक जे आहेत, जे सच्चे सेवक आहेत, तेच आपल्या बाजूला वापरू लागतात. आणि म्हणून मी नेहमी सांगतो की नास्तिकांच्या संगतीत जास्त काळ राहू नये, किंवा राहूच नाही. नास्तिक समोरच्या फुटपाथवर येत असेल, टाळता येत असेल टाळता येत असेल तर फुटपाथ बदला, पण नास्तिकांचा संग टाळा. नास्तिकांचा संग कधी ना कधी तुम्हाला खड्ड्यात घेऊन जाणारच असतो. आपल्या मन कधी ना कधी वेगळ्या परिस्थितीत असतं. पुढे दुःख आलेलं असतं, पुढे अडचण आलेली असते, पुढे संकट आलेलं असतं, काही त्रास होत असतो. मागच्या वेळेस ही माणसं निगेटिव्ह बोलून काय केलं तुझ्या देवांच्यासाठी, एवढे दिवाळी देवदेव देवदेव करत होतास, काय मिळालं तुला? म्हणतो वगैरे काय मिळालं मला? मग एकतर आपण देव बदलतो, काय देव नाही आहे असंच म्हणतो.
बरोबर. आजची जी गोष्ट आपल्याला ऐकायची आहे ती ह्याचाच निर्णय करणारी आहे की अशा परिस्थितीत वागायचं कसं. तर गंगेच्या तीरावरती एका लहानशा खेडेगावामध्ये, गंगेच्या तीरावर असंख्य गावं आहेत, तर एका खेडेगावामध्ये एक हरिदास नावाचाच मनुष्य राहत होता. त्याचं नाव हरिदास होतं आणि तो वृत्तीने हरिदास होता. विष्णूची भक्ती त्याला अतिशय प्रिय होती, हरिप्रिय. तर श्रीहरी 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 नामाचा जप करत बसत असे. वय जवळ 40 वर्षाचं होतं. पत्नी होती, त्या काळानुसार लग्न लवकर झालं असेल, मुलंही मोठी होती, 6-7 मुलं होती. आणि तसं थोडंसं शेत होतं. एका देवाचा पुजारी म्हणून काम करत होता. काही पैसे मिळत, दक्षिणा मिळत, शेताचं उत्पन्नही घर तसं व्यवस्थित जातं. काही दारिद्र्य वगैरे अजिबात नव्हतं, सुखाने चाललं. एक दिवस शेताच्या माथ्यावर बसला असताना झालं काय, शेताची कापणी झालेली होती, मळणी सोडणी झाली होती आणि धान्याची पोती भरली गेली. सगळं धान्य पोत्यांमध्ये भरलं गेलं आणि पाऊस थांबून 1 महिना होऊन गेला होता. हे वरती काय असं मंडप वगैरे घातलेलं नव्हता, पडवी वगैरे काही केलेली नव्हती. आणि एकाएकी जोरदार पाऊस पडायला सुरू झाला आणि सगळं धान्य भिजून गेलं, पुसून गेलं. कारण पाऊस एवढा वेळ पडत होता, 3 दिवस 3 रात्र पाऊस पडत राहिला. धान्याची काय परिस्थिती होणार मला सांगा. सगळं धान्य खराब होऊन गेलं. पाऊस थांबल्या हरिदास, त्याचे 2 मुलगे, त्याची पत्नी, त्याची आई सगळ्यांना धावत सुटले. गावातला प्रत्येक शेतकरी आपल्या शेताकडे धावत सुटला. झालं बघतं तर आश्चर्य काय, सगळ्यांचीच आश्चर्याची पहिली गोष्ट वेगळी आहे. पहिली गोष्ट म्हणजे सगळ्यांची धान्य चढून गेली होती, भिजून गेली होती, त्यांचा कचरा झालेला होता. हरिदास बघायला गेला. त्याने सांगितलं, काय बघायचं आहे, आपल्याला माहिती आहे हे खराब झालेलंच असणार आहे, हे सगळं भिजून गच्च गोळा झालेला असणार आहे. हे काय हे सुकवायचं म्हटलं तरी सुकणार नाही, सुकवलं तरी उपयोग नाही, विकत घेणार नाही. एवढं ते कुजून गेलं आहे. जे काय असेल ते असेल. ज्या भूमातेने आपल्याला हे अन्न दिलं त्या भूमातेलाच खत म्हणून आपण अर्पण करूया. म्हणतो काय करतो ईश्वरी, ही बायको म्हणजे अहो थोडं ते वासरचं बघा ना, की बाहेरच्या भागात खराब झालं असेल, आतल्या भागात जो वाचत असेल, एक पसाभर तरी पसा म्हणजे काय, 2 हात जोडून जी जागा होती त्याला पसा म्हणतात. एवढं जरी धान्य बाहेर आलं ते आपलं दिवस तरी निघतील. तो म्हणतो, बाई ग, असं काही करण्याच्या वेड्या उद्देशाच्या मागे लागू नकोस, वेड्या कल्पना धरून बसू नकोस. आम्ही सांगतो ना बघ, अहो या जमिनीत देऊन उपयोग काय. त्याने सांगितलं, जेव्हा आपण 1 दाणा पेरतो, जेव्हा आपण भाताचा अंदाज नाही, तांदूळ पेरायला जातात. मागे जे आम्ही सांगितलं की लावायचे घरी, तर लोकांनी तांदूळ पेरले. तांदूळ पेरायला झाड उगवत नाही, त्यासाठी तांदळाचा आधीचा भाग म्हणजे शिजलेला भात नाही, तांदूळ व्हायच्या आधी त्याला पण भात म्हणतात, तो भात पेरावा लागतो. गहू डायरेक्ट पेरत चालतो आणि गहू त्या जर्म सगळं असतं. तर तांदूळाचा हे जे भाग आहे ते काढतात. आपण एक टाकतो तांदूळ, आपण कापणी केली नंतर काही दिवस गेले की आपण परत तांदळाचं बी पेरतो. 1 दाणा पेरा की त्याला 1 कणीस तरी येतं. त्या काळासमोर कमीत कमी 500 दाणे असतात. म्हणजे आपण भूमीला 1 दाणा दिला की आपल्याला 500 दाणे भूमी परत कळतं. बरं, हा सौदा कधी तुम्ही बघितला का कुठे दुसरीकडे. 1 रुपया तुमच्या हातात आहे, 1 रुपयाचं तुम्ही काहीतरी केळं विकत घेतलं. आता आजच्या काही 1 रुपया मिळतं की नाही मला माहीत नाही, मी आणि दसका घेतलेला आहे या किमतींचा, खरंच सांगतो. पण 1 रुपयाने समजा केळं घेतलं ते तुम्हाला 500 रुपयाला विकत घेणार आहे का, नाही. हा धंदा आज बटल्या धंदा ज्याला म्हणतात, तोट्याचा धंदा, नुकसानी धंदा कोण करते, धरती माता करते. आणि धरती माता कोण आहे, भूदेवी आहे. हा म्हणाला, अगं ही भूदेवी आहे, ही साक्षात विष्णुपत्नी आहे. आपण एक श्लोक म्हणतो सकाळी उठल्या आणतो का कोणाला, आणि नाही कोणी म्हणत, मला माहिती, आम्ही म्हणायचो लहानपणी. समुद्र वसने देवी पर्वतस्तरमंडले
पादस्पर्श विष्णुपत्नीं नमस्तुभ्यम, हे महत्वाचं वाक्य. विष्णुपत्नीं नमस्तुभ्यम पादस्पर्शम क्षमस. विष्णुपत्नीं, ही भूदेवी कोण आहे? विष्णुपत्नी आहे. ओके. तर ही श्रीदेवी आणि भूदेवी अशा या विष्णूच्या दोन पत्नी आहेत. ही विष्णूची पत्नी नाही, माझ्या हरीची पत्नी आहे. ही माता आहे आपली. ती एक दाणा तिच्यामध्ये पेरला आपण, तिला दिला तर ती तो खात तर नाहीच, उलट त्याच्यापासून पाचऱ्याने आपल्याला बनवून देते. ती म्हणते अहो ते बी असतं, हे सगळं सडलेलं आहे, हे टाकून दिलं तुम्हाला काय मिळणार, त्याने दोनशे चांगले ते काढून घे, आपल्याला जेवायला तरी मिळेल. नको, त्यातलं एक बीज वाढलं ते मला 500 बीजं मिळतील. ती काय ऐकायला बायको तयार नाही. ती ऐकायला तयार नाही आहे. ह्याच्या शोधा म्हणते तो बिचार तुला काय पाहिजे ते कर. आपण म्हणतोच ना काळजी येते कर शेवटी तुला, नाही ते तू करणारच आहेस. त्याशिवाय आपणच परवानगी दिलेली बरी, आपल्याकडे मोठेपणा राहतो. पण ती स्त्री शेवटी गोणी फाडते आणि धान्य शोधायला घेते. त्या एकही दाणा चांगला मिळत नाही, त्या गिचगोळा झालेला असतं. ती म्हणते तुम्ही एवढं हरी 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 करत जाता, काय उपयोग झाला तुमच्या हरीचा? तो म्हणतो हरीचा उपयोग झाला म्हणून तू एवढे श्रम केलेस. मला श्रम करून मला काय मिळालं? काय सांगितलं? हरी काय देईल आणि कसा देईल हे कोणालाही सांगता येत नाही. तू पहिल्यांदा प्रश्न विचारण्याचं थांबव. देवाला प्रश्न विचारतेस ना, त्याच्यापेक्षा जास्त प्रश्न देव आपल्याला विचारू शकतो हे लक्षात ठेव. तुला तुझा एक जन्म जमते माहिती आहे, तुला या हरीचा संबंध एका जन्माशी एवढंच आठवत आहे. त्या हरीने तुझे अनेक जन्म बघितलेले आहेत. काही जन्म तू काय काय केलं असेल तुला काय माहिती. त्यामुळे हरीला प्रश्न विचारायचं थांबव. कारण ज्या क्षणी तू हरीला एक प्रश्न विचारतेस त्या क्षणी हरी तुझ्या जीवनामध्ये 100 प्रश्न निर्माण करून ठेवतो. म्हणजे लय वाईट आहे म्हणे तुमचा हरी. तू म्हणतो हे हरी करत नाही, हे काम आपलं मन करतं, म्हणजे माया करते. आधी मायाचं ते हरीची, तेव्हा उडविते ब्रह्मादिकांची, ते तर माझं दुबळ्या फकीराची वार्ता कैशी तुझं पुढे. ज्या क्षणी तुम्ही हरीला प्रश्न विचारायला लागता त्या क्षणाला हरीची माया जी आहे तुम्हाला लोळवायला सुरुवात करते. तुम्हाला 100 प्रश्न विचारायला लागते आणि मग आमची स्थळोखी पुढं होते. आणि मग जायचं कुठे? आई जेऊ घाले ना, बाप भीक मागू देईना, आता आम्ही जगणार कसे? पण आधी मायाचं ते हरीची, ती माया पण हरीचीच लक्षात ठेवा. तिचा रोग तुम्हाला मारून सोडून मारून मुरकून हरीच्या शरणाशी येणं हाच असतो. आलक्षामध्ये ती तुम्हाला जो काय गांजते, त्रास देते, छळते तुमच्या म्हणण्यानुसार, ते केवळ आणि केवळ एकाच उद्देशाने तुम्हाला मोहात पाडण्यासाठी नाही. ती मनस्वर तुम्हाला पाडते, पण का? तुम्हाला कळावं काय चांगलं आहे, काय वाईट आहे, काय बरोबर आहे, काय चुकीचं आहे, काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, काय उचित आहे, काय अनुचित आहे. आरक्षणामध्ये ती आदिमायाच तुम्हाला हरिपर्यंत घेऊन जात असते शांतपणे. आधी ती अविद्या माया असते, म्हणजे मोहात पाडणारी असते. ज्या क्षणी तुम्ही भक्ती सुरू करता, पाविजे तो स्वभाव आहे. मग तोच हरी आपल्या अविद्यामायेचं उपयंत विद्यामायेमध्ये करतो. म्हणजे आपली भक्ती, आपली श्रद्धा दृढ व्हायला लागते, श्रद्धा वाढायला लागते. आणि जशी भक्तीची श्रद्धा आणि जो श्रद्धेय आहे म्हणजे जो देव आहे त्याच्याचं प्रेम वाढत जातं. तसा हरी स्वभावानेच या स्वभावानुसारच काय करतो, त्या विद्यामायेचं रूपांतर योगमायेमध्ये करतो, भक्तिमायेमध्ये करतो. आणि श्रद्धेचं रूपांतर विश्वासामध्ये होतं. मी नेहमी सांगतो श्रद्धा म्हणजे काय? देव मला मदत करीन ही श्रद्धा आहे. आणि देव मला मदत करतोच आहे हा विश्वास आहे. आपल्याला मला श्रद्धा असते देव मला मदत करेल, देव मला मदत करतोच आहे, संकट समोर दिसतं आहे, आयुष्यामध्ये मी बुडतो आहे, पण मला माहिती आहे देव मला मदत करतोच आहे. हा विश्वास असेल तर तुम्ही तरणार आहात, नक्की तरणार. लक्ष ठेवा. याचा अर्थ असा की स्विमिंग गेअर असा मी उड्या मारू आणि परीक्षा येऊन. तर गोष्ट कशी आहे तिकडे, ही हा तिला सांगतो बाई प्रश्न विचारण्याचं आधी थांबव. तू मला आधी प्रश्न विचारून भंडाव सोडलंस, आता माझ्या हरीला भंडाव सोडतेस. तर श्रीहरी काय तुझा नोकर आहे काय? ती म्हणजे तुम्ही एवढी त्याची चाकरी करता,
त्याने तुम्हाला आता काय बोनस दिला का, पैसे दिले का, पगार दिला काय, कर काही नाही. रोज सकाळी जाता, हरी मंदिर झाडता, स्वच्छ करता, धुता, येता. ना त्याने तुम्हाला कधी पगार दिला, ना पुण्य दिलं, ना तुमचं शेत वाचवलं. तो वैतव म्हणून त्याने काही देवाने छत्री घेऊन उभं राहायचं होतं का शेतावरती आपल्या? हो, काय हरकत होती? मी म्हणजे किती संतांच्या कथा ऐकल्या की देवाने असं संरक्षण केलं, तसं केलं, तसं केलं, तसं केलं. हरिदास म्हणतो हिच्याशी वाद घालण्यात काही अर्थ नाही. बाई ग, मी दुप्पट कष्ट करीन, मेहनत करीन आणि तुला सगळे जे काही कमी पडेल ते त्याची भरपाई करून देईन. ही बायको रागाने सगळा तो गोळा झालेलं धान्य असतं ते तिकडेच टाकून देते. असं सगळं जमिनीला धावून गाळून टाकून नीट खत तरी मिळेल नाही, ऐकतच नाही. मला काही करायचं, मला जरी कष्ट करायचं नाही. घरी जायला निघतो. जो घरी जाऊन पोचतात, बायकोने ठरवलं असतं ह्याला धडा शिकवायचा. हे त्याची बायकोने. हा बाहेर बसतो, मुलं बाहेर बसलेली असतात, काही कोण काम करत असतात. बायको हातमध्ये काहीतरी करते, जेवण चालू होईल आता, आत्ता हाक मारे जेवायला, आत्मा हाक मारे. दुपारचे 1 वाजतात तरी जेवायला हाक मारत नाही. याच्या पुढे भूक मोठी पेटून उठणे. हा हाक मारत बायकोला, भाग्यमान क्या कर रही हो? ती काहीच उत्तर देत नाही. मी आज जातो. मी काही स्वयंपाक न करता असे मांडी, एक मांडी वर करून त्याचे हात ठेवून बसले असे. तो विचारतो काय चाललं आहे? ती हरिनाम घेते. मग स्वयंपाक नाही करणार तुम्ही कसं? तुम्ही म्हणाल ना हरिनाम घे, हरी सगळं करतो, तुम्ही हरिनाम घेत बस. हरी येईल आणि स्वयंपाक करील, झाले तुम्हाला खायला. काय जबरदस्त बायको आहे बघा. तर सांगायची गोष्ट अशी की तिने मस्त उत्तर दिलं, टीट फॉर टाइम, जशाच तसं. तुम्ही म्हणाल ना तू गप्प बस, फक्त हरीचं नाव घेत राहा, सगळं चांगलं होईल, हरीचं बघतेच मी, तुम्हाला कोण येऊन जेवायला घालतं ते. एवढ्यात बाजूच्या खोली मिळणारी एक मुलगी असते, तिचं या हरिदासवर प्रेम असतं, तिचं लग्न व्हायचं असतं. ती 17-18 वर्षाची मुलगी असते. ती हे ऐकते. ती एक चांगला डबा तयार करते जेवणाचा आणि लचकत मडलं ठुमकत आणि लचकत नार मुरत हिरव्या राणी. आठवलं का? तशी ही नार अगदी लचकत मोडत मान मोडत येऊन पोचते. आणि ज्या क्षणी ती त्यांच्या घरी येऊन पोचते, उंबरठ्यावर उभी राहते आणि शांतपणे एक कटाक्ष हरिदासाकडे टाकून म्हणते, नाथ तुमच्यासाठी भोजन घेऊन आले आहे. त्याबरोबर बाई जी आहे तिची हरिभक्ती बंद. घाबरतो. सटवे, तू माझ्या नवरा जेवायला खायला घालणार? मोठी आली. अगं तूही हरिभक्त, मी हरिभक्त आणि हा हरिदास, मग ह्याची सेवा करायची नाही का? नाही, चालती हो, मंदिरातून हरीची सेवा कर. माझ्या वारीला गेलीस तर झिंजा ओढीन तुझ्या. ह्या दोघीचं भांडण जोरदार चालू असतं. तिकडे हरिदास डबा उघडतो, डब्याचं झाकण काढतो, त्याच्यामध्ये एक डबा काढतो. अरे दाल पकवान आहे, काय मस्त बनवलं आहे. दुसऱ्यामध्ये श्रीखंड आहे, चौथ्यामध्ये दूधपाक आहे. हा 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 हा. तो आणि त्याची मुलं मस्त भोजन करतायत. ह्या दोघी एकमेकींच्या झिंजा ओढतायत. हरिदास म्हणतो, हरी 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 हरी. त्या ताला ह्या जोरदार भांडतायत. जेवण संपून अगदी करून हे सगळं जेवलंय हा आणि ह्याची मुलं. आणि मग हा पतीला विचारतो, तुझ्या हरीने तुला जेवण दिलं नाही, माझ्या हरीने मला जेवण दिलं. बघ, हरिनाम तू घेतलंस, बघ फायदा आम्हाला सगळ्यांना मिळाला. हरिनामाचा हा महिमा नाही का? ती दुसरी जी त्याची आलेली असते, त्याच्यावर प्रेम करणारी स्त्री, ती म्हणते, अगं ताई, तू आणि मी बहिणी आपण एकत्र नांदू. मी आजपासून इथेच राहणार आहे. तू आपण दोघी काम वाटून घेऊ. तू त्यांच्याशी भांडायचं काम कर जे तुला आवडतं, मी त्यांच्याशी गोड बोलायचं काम करते. सौदा कैसा आहे? मस्त आहे. तू भांडायचं काम तुला आवडतं ते तू कर, मी प्रेम करायचं काम करते. आता ही आणखीन पेटली.
एक ते हिशापुराचा भुकेचा आगडं मुसळलेला आहे, वहीच्याकडून मार पडलेला आहे, झिंजा उपरून केस खाली घेऊन पडलेले आहेत. आणि मग ती बघते की नवरा शांतपणे जेवण ढेकर देत बसलाय. तुम्हाला काही वाटत नाही का मी तुमची लग्नाची बायको आहे, ही 5 मुलं तुम्हाला माझ्यापासून झालेली आहेत, ही 7वी कोण बाहेरची आली आणि तुम्हाला काही डबा खायला घालते, तुम्ही जी बाजू घेताय, माझ्या बाजूने काहीच बोलत नाही. तो म्हणतो अगं ही सगळी हरीची माया आहे, तू हरिनाम घेतलंस त्याचा परिणाम आहे. अरे 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 हरिनाम घेतल्याने असं होणार असेल, जर सवती घरात येणार असतील तर मी हरिनाम अजिबात घेणार नाही आणि तुम्ही पण घेऊ नका. म्हणू का तुमच्या हरिनाम मला सवती आल्या तर तसं नाही, तुझ्या म्हणणं असेल पहिलं तर मला सवती यायला पाहिजे मी हरिनाम घेतल्यानंतर. सवती म्हणजे स्त्रिया आणि सवती म्हणजे पुरुषाचे आपण बनवलेला शब्द आहे, समजलं. तू हरिनाम घेतल्यामुळे तुला सवत आली, मी हरिनाम घेतलं तर मला सवत आला पाहिजे. काय अभद्र बोलता की अश्लेषी बाई आहे का म्हणे. मी कधी म्हणतो अश्लेषी बाई आहेस म्हणून, तूच विचार मांडला त्या विचाराला मी प्रत्युत्तर देतोय. हरिनाम घेतल्याने काय होतं एकदा ठरव, सवत येते की नाही येते. बायको चिडते, माझं मी अशी बोलायचंच नाही, त्या बाईला आधी बाहेर काढा. तो मी का बाहेर काढून, ती माझी जेवणाची सोय करते, तू मला उपाशी ठेवतेस. जी उपाशी ठेवते तिची बाजू घेऊ, ही जीवार घे तिची बाजू घेऊ. बरं ती हरिनाम घ्यायला तयार आहे, तू हरिनाम घ्यायला तयार नाही आहेस. ती तुला मारता मारता पण हरी 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 म्हणत होती, तू मारण्याची भरत हरिनाम घ्यायला विसरलीस. ती माझी खरी बायको आहे, तू माझी कोण लागतच नाहीस. आई शपथ. आता मला सांगा राळा, मुलानं आपली बाई विचारते, बाळानं मी तुमची आई आहे ना. नाही नाही तू आम्हाला जेवायला घालत नाहीस, ती बाई आम्हाला जेवायला घालते, तीच आमची आई आहे. आता काय गोंधळ विचार करा. आधी मायाचं ते हरीची त्रेधा तेरबिले उडविते ब्रह्मादिकांची, ते तर माझं दुबळ्या फकराची वार्ता केली तुझकडे. त्यांना किती शांतपणे सांगतात आपल्याला. तसंच घडतंय, नवराही गेला, मुलंही गेली आणि भरती बाया येऊन डोक्यावर बसली. ही बिचारी डोक्यावर हात लावून बसते. आणि त्याच वेळेस हरिदास याचं भजनाची वेळ होतो म्हणून भजन करायला सुरुवात करतो. ओके, कुठलं भजन करूया आपण आज? आपण तुमच्या आवडीचं करूया. हरिदास करेल असं भजन. हरिदासाने केल्यामुळं भजन वेगळं आहे, ते आपण नंतर सांगतो मी तुम्हाला. आज तुम्हाला कुठलं भजन ऐकायची इच्छा आहे, करायची इच्छा आहे? हस्त तुझा आला आला आला, सहज हस्त तुझा मस्तकावरी माझा, मस्तकावरी माझा, मस्तकावरी माझा, मस्तकावरी माझा. नाही जरी वंदिले मी, नाही जरी वंदिले मी, तुझसी अनिरुद्धा, तुझसी अनिरुद्धा. नाही जरी वंदिले मी, तुझसी अनिरुद्धा. आला आला आला, सहज हस्त तुझा. फक्त तुझ्या डोळ्यामध्ये रोज रोज पाहत होतो, फक्त तुझ्या डोळ्यामध्ये रोज रोज पाहत होतो. चित्र नव्हे तुझी असती, चित्र नव्हे तुझी असती, एवढेच मानत होतो, एवढेच मानत होतो. चित्र नव्हे तुझी असती, एवढेच मानत होतो. आला आला
सहज हस्त तुझा तुझी चालण्याची ऐट वारंवार पाहू वाटे तुझी चालण्याची ऐट वारंवार पाहू वाटे तुझ्या बोलण्याची मोठ भरभरून वाग थाटे तुझ्या बोलण्याची मोठ भरभरून वाग थाटे आला 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 सहज हस्त तुझा आला 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 सहज हस्त तुझा श्रम तुझे पाहताना डोळा पाणी येत होते श्रम तुझे पाहताना डोळा पाणी येत होते क्षमा तुझी अनुभवताना मन नमन विसरत होते क्षमा तुझी अनुभवताना मन नमन विसरत होते मन नमन विसरत होते मन नमन विसरत होते आला 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 सहज हस्त तुझा आला 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 सहज हस्त तुझा अनिरुद्ध कोण तुझी तुची दिली रे अंतरी अनिरुद्ध कोण तुझी तुची दिली रे अंतरी ती पाय के माझी माझी ती पाय के माझी माझी चुकली तरी बाळे खरी चुकली तरी बाळे खरी ती पाय के माझी माझी चुकली तरी बाळे खरी ती पाय के माझी माझी चुकली तरी बाळे खरी आला 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 सहज हस्त तुझा आला 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 सहज हस्त तुझा मस्तकावरी माझ्या मस्तकावरी माझ्या मस्तकावरी माझ्या मस्तकावरी माझ्या नाही जरी वंदिले मी नाही जरी वंदिले मी तुझसी अनिरुद्धा तुझसी अनिरुद्धा नाही जरी वंदिले मी तुझसी अनिरुद्धा आला 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 सहज हस्त तुझा आला 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 सहज हस्त तुझा सहज हस्त तुझा सहज हस्त तुझा पाविजे तो स्वभावे सहज असतं तुझा. आमच्या काही खेळामध्ये त्याचा हात आमच्या डोक्यावर येत नाही, लक्ष ठेवा. त्याच्या इच्छेने येतो, त्याचा स्वभाव आहे म्हणून येतो.
ह्याचा अर्थ आम्ही वागेल तसे वागू असं नाही. आता प्रॉब्लेम कसा झाला, ह्या अभंगामध्ये एकदाच फक्त असं होत आहे. पिपाचे एवढे अभंग आम्ही ऐकले, तिकडे पिपा म्हणे शब्द येतो. इकडे पहिल्यांदा एकाच अभंगामध्ये पिपा ऐके आहे असा शब्द आहे. हे मला लक्षात आलं होतं का? हां नाही ना. म्हणजे ऐकता काय करता, नुसतं ऐकता? हां हा एकच अभंग असा त्याच्यामुळे पिपा ऐके शब्द आहे. तेव्हा म्हणे पिपा ऐके माझी माझी चुकली तरी बाळे खरी. पिपाच फक्त ऐकू शकतो हे शब्द, की चुकलेली असली तर ती माझी आहेत, माझी आहेत. नुसती माझी नाही, माझी माझी बाळे खरी. ती माझी खरीखुरी बाळ आहे. कितीही चुकली तरी ती माझी खरीखुरी बाळ आहेत. हे शब्द पिपा ऐकू शकतो. हे आम्हाला ऐकायला यायला पाहिजेत. आणि नाही ऐकता आले, पिपाच्या शब्दावर विश्वास आम्हाला मानता आलं पाहिजे, की मी कितीही चुकलो तरी माझा बाप मला दूर करणार नाही. 2 कानफडात मारीन, 2 लाथा मारीन, 2 दात पाडील वेळ पडल्यास, पण तरी हृदयाशी घट्ट धरून ठेवील आणि दातावरचं औषध पण तोच दे. समजलं? तर त्याच मार्गाने हरी पाविषे तो स्वभाव आहे. आता ह्या स्त्रीला ह्याच्या पत्नीला वाटलं की सगळं संपलेलं आहे, आपल्या घरात काय आता कुत्र्यासारखी वागणूक मिळणार, काय खरा विचार बसते. जेवण झाल्यामुळे सगळे शांतपणे झोपी गेलेले आहेत. दुपारची वेळ आहे, झोपून गेलेत. ही मात्र नीट कडी नजर ठेवून आहे. ही बाई नवऱ्याच्या खोलीत घुसायला नको. बाया म्हणजे अगदी पोटात आग्रह मुसळलेला आहे, पण ते स्वयंपाकघरात अजिबात जात नाही. ही चुकून नवऱ्याच्या रूममध्ये घुसली तर काय करू बाया? मी बाहेर बसून राहते दांडकं घेऊन हातामध्ये. हिने काय हसत की दांडकंच घालायचे डोक्यामध्ये. संध्याकाळ होते, ती बाई परत स्वतःच्या घरी जाते, जेवण करून घेऊन येते, परत सगळ्या मुलांना शिवाय वाढते, प्रेम मानाय ही करायची. बसा मेला जेव्हा एकदा काय त्रास झाला वगैरे. आता आज मुलांना कसं गोडीने सांगते सावताई, दुसरी आई जे काय माझी छोटी अम्मी जो भी है, ही बड़े प्यार से बोल रही है कि खाओ बेटा खाओ, पकवान खाओ, ये खाओ ते खाओ, मूली का गजरा का हलवा खाओ, जो को खाए खाना खाओ. सब बड़े जोर से खा रहे, खाता होता है मस्त की. हरिदास पण आनंदात हरी हरी श्री हरी श्री हरी श्री हरी करत प्रत्येक घास खातोय. आणि शेवटी मुलं उठतात. त्यावर आता जेवण संपली तर मुलं त्या छोट्या आम्मीकडे जातात, छोट्या आईकडे जातात. आणि तू पण एक घास खा ग. हिच्या अंगाला ती पावडतो. मला मेल्याने कधी आयुष्यात एकदाही घास भरवला नाही. आणि जेवढा ती नवऱ्याला उठल्यानं बघते, आता हा घास भरवतो की काय. आता बायको मात्र जाम पेटून उठते, दांडकाच घेऊन उठते. नवरा शांतपणे जातो आणि अख्खं भांडच तिच्या हातात देतो. म्हणलेला तू खा ग, खूप दमली असेल. हे म्हणजे हरकत आहे, भांडं खाऊ दे पण घास नाही भरवला. घास त्याने फक्त मलाच भरलाय. थांबा. तुझा नवरा झोपायला आत जातो, ही भांडी गोळा करते. दुसरी अम्मी, छोटी अम्मी, ही मोठी अम्मी जी ती बसली दांडका घेऊन, बघतेच कशी जाते आतमध्ये. पहिला एवढी भूक लागलेली आहे, एवढी भूक आहे, सकाळपासून खाल्लेलं नाही, प्यालेलं नाही. ती बाई काय काम करायचं थांबवत नाही, सारवते, धुते, हे करते ते करते. आणि एकाएकी त्या बाईची पावलं वळतात आरशाच्या समोर. ती केस नीट करते, 2 गुलाबाची फुलं घालते, पदर नीट करते, व्यवस्थित शांत नाही, जसा पदर घ्यायला पाहिजे तसं घेते. आणि ठुमकत ठुमकत मुरडत मुरडत डोळे मोडीत राधा चाले, वारियाने कुंडल हाले, वारियाने कुंडल हाले, डोळे मोडीत राधा चाले. तशी राधेच्या स्थानाने निघालेली ही कामिनीची आहे, ही गजगामिनीची आहे. ती अत्यंत त्याच चालीमध्ये मुरडत मुरडत असे हेलकावे देत 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 हिला अगदी मुद्दाम पेटवत 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 तिच्या नवऱ्याच्या खोलीच्या दिशेने जाते. हे लक्षात येतं की तिच्याकडून सुगंध पण येते. सुगंधी फुलांचा गजरा घातलेला आहे डोक्यामध्ये, हातात मेहंदी काढलेली आहे बहिणी. अरे बापरे, दुपारपर्यंत मेहंदी नव्हती, काढली कधी मेहंदी? बाईला लक्षात येत नाही की आपण काय पाहतो. दुपारपर्यंत काय संध्याकाळपर्यंत मेहंदी नव्हती हाताला. आता जीवन वाढताना मेहंदी नव्हती, आता कोण काढली? खाली कबाड कपटी बाई आई, एवढ्या मेहंदी कशी काढली नाही? मेंदू गेला हिचा, कळत नाही हिला.
ती मेहंदीचा हात दाखवत दाखवत आत जाते तिला आणि हळूच टॅकटॅक करते आणि अतिशय मंजूळावर विचारते, येऊ का आत? ही विचारते, घालू का लात मागून? आणि काही घेऊन तिच्या झिंज्या ओढायला लागते आणि झिंज्या ओढता ओढता दोघींमध्ये तुंबड युद्ध सुरू होतं, मागं सुरू होते आणि घरात एक मोठा आरसा होतो. त्या आरशासमोर ती येते. हा मात्र श्रीहरी करत बाहेर येऊन उभा राहतो शांतपणे. हिला मारामारी करता एकदम बघते आरशात, हे करते की आपण एकट्याच लढतो, आम्ही अशी विशिष्ट हातवारे काय करतो, दुसरी बाई पुढे आहेत, आशात दुसरी बाई दिसतच नाही, आशात फक्त हीच दिसते स्वतःला. तिला कळते की आपणच स्वतःला मारतो आणि आपणच ओरडतो, आपण दुसऱ्या कोणाच मारत नाही आहोत. आपण कोणा मारतो? आपण स्वतःलाच मारतो, आपण स्वतःलाच झोडतो, आपण स्वतःलाच शिवे घालतो, आपण स्वतःच ओरबाडतो. ह्या क्षणात तिचे बुद्धी ठिकाणावर येते, अक्कलीचे डोळे उघडतात आणि नवऱ्याच्या समोर हात जोडून बसताना म्हणते, मला हरिनामाची दीक्षा द्या, मला कळत नाही हे काय चेटूक चाललं आहे. तो म्हणतो, हे तर त्या श्रीहरीचं चेटूक आहे, ही या श्रीहरीची माया आहे, ही श्रीहरीचं चेटूक आपल्याला व्हावं अशी इच्छा असायला पाहिजे. मग त्याने डोळे उघडले तुझ्या आज. अगं ती दुसरी स्त्री कोणी नसून तुझ्या तीच खरी माझ्यावर प्रेम करणारं तुझं पहिलं रूप होतं, जे तू आज विसरून गेलीस. तुला आठवते लग्नाच्या दिवशी तू जी मेहंदी काढली होतीस तीच तिच्या हातात होती बघ. गैरे तुला अक्कल नाही, तुझ्यामध्ये ती चांगली प्रेमळ अत्यंत प्रेम करणारी पहिली जी होती ना, तेच तुझं पहिलं रूप परत आलं होतं आणि तुला घाबरवत होतं. माझा स्त्री एवढा वाईट नाही, तुझ्या आयुष्यामध्ये सवत आणून ठेवेल, माझ्या आयुष्याकडून दुसरी स्त्री आणून ठेवेल आणि तुझा संसार उधळून लावेल, असं माझा श्रीहरी कधीही करणार नाही, तर तुझं रक्षणच करीन, नक्की करेल. सहल ह्या बरीचसे डोळे उघडतात आणि म्हणते, तिला परत बोलवा ना. तर म्हणतो, तिला परत बोलवणं तुझ्या हातात आहे आणि श्रीहरीच्या हातात आहे. तू श्रीहरी श्री म्हणा स्वीकार कर, बघ ती परत येईल. पण ती वेगळीच राहिली तर? आता बाईचा जीव आहे, घाबरली परत. बाई सावलीला पण घाबरते, सावलीला पण सवत समजते. मुलगीच येणारी सुंदर दिसणारी, त्याला कळलं हे आपलंच पहिलं रूप आहे, तेव्हा आपण जरा बारीक होतो, नीट कमैल्या बांधायचे होतो, आता चांगलंच पोतं झालेलं आहे आपलं, बरोबर. आणि आता आपण असे कडक लक्ष्मीसारखे फिरतो, असा अंबाळा जसं बुसरा बांधायचा, खेचायचं, कमरेला हात उभं राहायचं, पदरवरती खोचलेला नवरा आला की तर आधीचं गोड स्वरूप आपलं आलं होतं, पण त्याची सुद्धा तिला भीती वाटते. हे माझ्यात येऊ दे, बाहेर नको येऊ दे, ती म्हणते. मग ताबडतोब तो भजन सुरू करतो, श्री हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल, श्री हरी जय हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल, विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल श्री हरी विठ्ठल. बोला पंढरीनाथ महाराज की जय. श्री ज्ञानेश्वर तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय. द्वारकाधीश महाराज की जय. साकेत निवासी महाराज की जय. बोलो प्रभु रामचंद्र की जय. भगवान सिया राम की जय. राम लक्ष्मण जान की जय. बोलो हनुमान की. राम लक्ष्मण जान की जय. बोल हनुमान की. राम लक्ष्मण जान की जय. बोलो 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 हनुमान की. जय 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 बोलो हनुमान की. जोरदारपणे भजन करा. जय बोलो हनुमान की. 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 सियावर रामचंद्र की जय. सियावर रामचंद्र की जय. सियावर रामचंद्र की जय. पवन सुत हनुमान की जय. पवन सुत हनुमान की जय. उमापति महादेव की जय. उमापति महादेव की जय. उमापति महादेव की जय. बोलो रे भाई सब संतन की जय जय जय. मंडळीनो, भाग्यवनाथ साक्षात हनुमानजी तुमच्या प्रत्येकाच्या मागे उभे राहिले. प्रत्येकाच्या मागे उभे राहिले.
ह्या संपूर्ण क्षेत्रामध्ये त्यांनी वावर केला आणि आऱ्या मार्गाने आपल्या स्थानावर परत गेले. म्हणून सांगितलं, कळवळून सांगितलं, अरे जोरात भजन करा, आजचा मुहूर्त विसरू नका. आयुष्यात आम्ही काही केलं असेल किंवा काही केलं नसेल, पण आम्ही आज हनुमंताच्या उपस्थितीत आमच्या बाजूला हनुमंत उभा असताना प्रत्येकाच्या आम्ही राम लक्ष्मण जानकीचा नामाचं स्मरण केलं आणि जय बोल हनुमान की हे भजन केलं. ही आमची सगळ्यात मोठी पुण्याई आहे. काही असेल पण आम्ही हे केलं. आणि हे भजन जो कोणी ज्या ठिकाणी ऐकत असेल, काय 2 महिन्यांनी ऐकेल, किंवा 2 वर्षांनी ऐकेल, किंवा 3 वर्षांनी, किंवा 300 वर्षांनी, 3000 वर्षांनी, किंवा 2.5 लाख वर्षांनी ऐकत असेल, प्रलय अगदी समोर आलेला असेल अगर असेल तरी तो नक्कीच वाचेल. कारण त्याच्या बाजूला हनुमंत त्याच्याचप्रमाणे सियावर रामचंद्र की जय, राम लक्ष्मण जानकी म्हणत असेल. आणि जिथे हनुमंत आहे तिकडे संकट येऊ शकत नाही. संकट कटय मिटय सब पीरा, सुमिरय हनुमत बलबीरा. बरोबर. त्यामुळे तसंच झालं. ह्या दोघींची मारामारी सुटत नव्हती, ती सुटली. हिला कळलं की आपण सुद्धा मारत होतो. तिला प्रश्न पडला, करायचं काय. तीच परत आली दुसऱ्या रूपात, मीच माझ्या दुसऱ्या परत आलं आहे, तर माझ्या एका रूपावर प्रेम करायचं आणि मला हाकलून काढायचा, काय करू मी. तो म्हणतो, तू फक्त श्रीहरी म्हण. ती श्रीहरी श्री कराय म्हणायला लागते. ती दुसरी बाई आधीपासून श्रीहरी श्री म्हणत असते. हिचं श्रीहरी श्री असं वाढतं, तिचंही श्रीहरी श्री वाढत जातं. आणि एका क्षणाला असं होतं, ही दुसरी जी स्त्री आलेली पहिली, हिचं पहिलं स्वरूप तिची आलेलं, ती शेजारची स्त्री माहिती थोडक्यात ती आलेली असते. ती तो आरसाच घेऊन, ती आरसा दिलेलं सगळं दिसत असं ना, आरसा घेऊन हिच्या डोक्यात मारायला येते रागाने, तामाने. हिला काय राग आहे, ती याच्या दुप्पट दसपट रागाने. आणि हिने प्रत्येक वेळी श्रीहरी म्हटलं की तो आरसा ती आपल्यात राहते जमिनीवर तिच्या समोर. हिला वाटतं आता माझ्या डोक्यात आपटणार, पण नेमका प्रत्येक वेळीचा नेम चुकतो, म्हणजे ती बाईच चुकवते. आणि शेवटी आरसाच उरत नाही असं हिला वाटलं. कसं या काचा विखुरलेल्या असतात. आता ती स्त्री उभी राहते, परत वाकलेली असते. पहिली स्त्री वाकलेली असते काचा गोळा करायला, दुसरी स्त्री वाकलेली असते काचा गोळा, उभी राहते आरसा घेऊन हातामध्ये. आरसा जसा तसा असतो, आरसा तुटलेला नसतो, खाली काचा दिसत असतात, मग वरती आरसा तुटलेला नसतो, भंगलेला नसतो. ही परत आरशामध्ये बघते, कारण ही आता श्रीहरी सेरी म्हणजे हिला दुसरी बाई दिसत नाही, हिला स्वतःच दिसते. आणि दिसतंय तिच्या बाजूला तिचा पती उभा आहे, हरिदास उभा आहे. आणि तोही तिच्या नासुरात सूर मिसळून म्हणतोय, काय म्हणतोय, श्री हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल. गोड तुझे रूप गोड तुझे नाम, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, गोड तुझे नाम गोड तुझे रूप, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, 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 गोड तुझे रूप गोड तुझे नाम,
गोड तुझे रूप गोड तुझे नाम, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, गोड तुझे रूप गोड तुझे राम, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, 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 गोड तुझे रूप तुझे नाम, गोड तुझे रूप गोड 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 तुझे रूप, गोड तुझे रूप गोड तुझे, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, गोड तुझे नाम गोड तुझे रूप. आधी नाम पहिले की आधी रूप पहिले? रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी. ऐकायचं आहे, घ्या. तर बघा, तिला आरशामध्ये श्रीहरी स्वरूप दिसू लागलं. त्या परमेश्वराचं, त्या भगवंताचं, त्या स्वयंभगवानाचं नामस्मरण सुरू केलं की याच्या स्वभावानुसार तो पावतोच. तुमच्या जीवनात तो खरी सवत आणत नाही, शेवटी छाया आणतो. तुम्हाला सांगतो काय चुकतंय सुधारा, तुमचं खरं मूळ रूप तुम्हाला दाखवतो. कान पिळतो, कान पिळण्याची कळ येतेच, ती यावीच लागते, पण तुमचं जीवन तो सुंदर करतो. हरिदास आणि त्याची पत्नी आणि पुढे आयुष्यभर सुखाने कालक्रमणा केली, पण एक मताने, एक विचाराने एकमेकांना निरंतर प्रेम करीत. कारण दोघांच्याही मनात हरी होता, दोघांच्या नजरेसमोर हरी होता, दोघांच्या मुखातही राम होता. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. बरोबर, हा दिवस होता विजयादशमीचा. बरोबर शिलंगणाच्या वेळेवर, सीमा पार करण्याच्या वेळेवर, सीमोल्लंघनाच्या वेळेवर तिला आरशामध्ये तिचा श्रीहरी दिसला. आपण सुद्धा प्रत्येक विजयादशमीला हा हरी पाहायला शिकूया. आज आपल्यामध्ये हनुमंत महाराज आले. एक दिवस तो राम, तो विठ्ठल आपल्याला दिसला पाहिजे. तो गोविंद, माधव, तो जगन्नाथ, तो मुरारी दिसला पाहिजे. हातात चक्र घेऊन आमच्या रक्षणासाठी सज्ज असलेला तो मिलिंद, मधु मिलिंद जय जय, तो राधारमण, तो देवकीनंदन, तो आम्हाला दिसला पाहिजे. तो यशोदेचा लाल आम्हाला दिसला मक्का पाहिजे. मैया मोरे मै नाही माखन खायो असे म्हणाली ती बाळमूर्ती आमच्यासमोर रांगली पाहिजे. आणि रांगत रांगत आला हरी, त्यासी घेतले सत्वरी. अशी आमची परिस्थिती झाली पाहिजे आणि होणार आहे. ह्या जन्मात नाही तर पुढल्या जन्मात पण होणारच आहे. आम्हीही सीमोल्लंघन करणारच आहोत. म्हणा, आम्हीही सीमोल्लंघन करणारच आहोत. आम्हीही सीमोल्लंघन करणारच आहोत. आम्हीही सीमोल्लंघन करणारच. कसली सीमा तोडणार आहोत आपण? ही मायेची सीमा तोडायची आहे आणि हरीच्या परीक्षात जायचं आहे. बोला, आम्ही मायेची सीमा तोडणारच आहोत. हम माया की सीमा पार करने वाले हैं. We are going to cross the border of Maya and enter into the land of Hari. The land of Hari. The land of Hari. That is my native place. That is my native place. That is my native place. हरीचं गाव म्हणजे माझे माहेरगाव. हरीचे चरण म्हणजे माझा आश्रय. हरीची नजर
म्हणजे माझी सावली, हरीच माझी माऊली, हरीच माझा बाप, हरीच माझा सखा, हरीच माझा बंधू, हरीच माझा त्राता आणि हरीच माझा हर. हरिओम. श्रीराम. अंबा. लव यू ऑल. लव यू. लव यू.